हाय मित्रांनो, नमस्कार. कसे आहात? बरे ना? बरेच रामच तर आणि खुश राहत. तर मित्रांनो, तुम्हाला माझ्या बॅकग्राऊंडला दिसतच असेल मी कुठे आहे. मित्रांनो, एक शानदार आणि सुंदर असं निसर्ग रम्य ठिकाणी आहे, जंगलामध्ये. आणि भोवताळी म्हणजे सभोवताळी हा पूर्ण जंगल आहे. तर या जंगलामध्ये एका ठिकाणी आहे मित्रांनो, म्हणजे निसर्गाच्या खुशीमध्ये आहे मित्रांनो आप सध्या. मित्रांनो, तर आज हेच मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की आपलं जे कल्चर कसं आहे. आणि आपल्या चॅनलच्या मित्रांनो नाव मी का पालघर संस्कृती ठेवलं आहे. म्हणजे मित्रांनो, आपले जे पालघरचं कल्चर आहे, म्हणजे आपल्या आदिवासीमध्ये मित्रांनो, आपल्या वारली समाजामध्ये तरी खूप सारे कल्चर आहे. आपल्याकडे तारपा आहे, आपल्याकडे ढोल आहे, आपल्याकडे तूर आहे, आपल्याकडे सांबळ आहेत, आपल्याकडे पावी आहे, म्हणजे हे वाजवण्याचे मित्रांनो वाद्य आहे. आणि आपल्याकडे मित्रांनो तारपा नाच नाचतात, तूर नाचतात, म्हणजे हे नाचण्याचे हे पद्धत आहे. तर मित्रांनो, आपल्याकडे डीजे पण लग्नामध्ये असतात, आपल्याकडे लग्नामध्ये तूर पण असते, आपल्या लग्नामध्ये मित्रांनो सांबळ पण असतात. तर मित्रांनो, दिवाळीचा सण येतो की आपल्याकडे तारपा नाच नाचला जातो, म्हणजे तारपाच्या सहाय्याने नाचलं जातं. आणि मित्रांनो, जेव्हा मित्रांनो बोहाडा ज्याला म्हणतात मित्रांनो, कड्डणसारख्या या ठिकाणी नावाजलेल्या ठिकाणी बोहाडा केला जातो. तिथे मित्रांनो हे सोहंग ज्याला म्हणतो ना, ते नाचवण्यासाठी सांबळाचा वापर केला जातो मित्रांनो. तर असं हे आपलं पालघरचं कल्चर आहे. तर लग्नामध्ये पण मित्रांनो आपण लग्नामध्ये पंडित आणतो. आमच्याकडे तर मित्रांनो पंडित किंवा आमच्या गावामध्ये मित्रांनो ज्याला भटजी म्हणतो, किंवा मित्रांनो आमच्या गावामध्ये एक ठराविक व्यक्ती असतो, त्याला तो मान दिला जातो. तर तसे असतात आमच्याकडे मित्रांनो गावामध्ये लग्न समारंभामध्ये कारभारी असतात, म्हणजे असे 6-5 माणसं असतात. त्याला मित्रांनो एक आमच्या गावामध्ये विशिष्ट स्थान दिलं जातं, म्हणजे त्यांच्या सहाय्याने आमच्याकडे लग्न केले जातात मित्रांनो. आपल्या सिटीमध्ये आहेत तर मित्रांनो आपण भटजी आणतो आणि एका हॉलमध्ये लग्न करतो. तिथे मित्रांनो डीजेची व्यवस्था नसते, किंवा सनी नाही वाजवत, किंवा आपला जो ढोल असतो किंवा तूर असतं ते नसतं. तर आमच्या गावामध्ये मित्रांनो खूप सारे असे वाद्य असतात. ते हे मित्रांनो जेव्हा लग्नच्या टायमाला मित्रांनो आमच्याकडे डीजे असतात, पॅड असतात, किंवा तूर असतो, किंवा सांबळ असतं, किंवा ढोल असतं. तर हे सर्वच वाद्याच्या सहाय्याने मित्रांनो आमच्याकडे नाच नाचला जातो. तर लग्नामध्ये तर खूपच मजा असते मित्रांनो. आणि मित्रांनो आमच्याकडे खाण्याची म्हणजे एकदम साधी आणि सोप्या पद्धती असतात, म्हणजे जास्त आमच्या लग्नामध्ये मित्रांनो खाण्याची व्यवस्था एकदम जास्त नसते. आमच्याकडे जेवण असतं, डाळ असते आणि अशी तरकारी भाजी असते, वांगा बटाका, एकदम साध्या पद्धतीने. आणि मित्रांनो लग्नामध्ये ताडी असतं, दारू असतं आणि थंड असतं. तर अशी हे लग्नाची एक परंपरा असते. आणि त्याच्यानंतर वरात काढली जाते, म्हणजे आपला जो नवरदेव असतो ना मित्रांनो, तो नवरीच्या घरी वरात घेऊन जातो, म्हणजे तिथे आपलं लग्न लागतं. तर अशा पद्धतीने लग्नाचा कार्यक्रम असतो, म्हणजे हे कल्चर असतं. आणि त्याच्यानं होळीचा सण असतो. होळीचे सण तर सर्वांना माहीत आहे, शिमगा. आमच्याकडे दिवाळीचा सण पण मित्रांनो तसाच साजरा केला जातो, एकदम साध्या सोप्या पद्धतीने. आमच्याकडे वाळूक जेव्हा असताना वाळकामध्ये भाकरी बनवल्या जातात, आणि आपल्या जो चवळा असतो, म्हणजे आमचे गावरान चवळे असतात मित्रांनो, चवळी चवतात ते आम्ही मित्रांनो दिवाळीला खातो. आणि होळीला मित्रांनो लाडू बनवतो, आमच्याकडे त्याला उंडा म्हणतो. आणि आंबा खाला जातो तर कोकणामध्ये, किंवा
दक्षिण कोकणामध्ये तर मित्रांनो जास्तच केला जातो, पण उत्तर कोकणामध्ये पण आमच्याकडे पण पालघर डहाणूमध्ये पण गणपतीचा सण साजरा केला जातो. आमच्याकडे मित्रांनो नवरात्री साजरी केली जाते. आमच्याकडे मित्रांनो पित्र करतात, म्हणजे आमच्या आदिवासी कल्चरमध्ये. तर हे मित्रांनो आमच्या आदिवासींचे कल्चर आहे. आणि आपले जे मित्रांनो आपले जे मच्छीकोली बांधव आहेत त्यांचे पण सण तसेच असतात. तर ते जास्त मित्रांनो आपल्या रक्षाबंधन म्हणजे पौर्णिमेला त्याची पूजा करतात. मित्रांनो त्यांचं पण लग्नाचे कल्चर थोडं अलगच आहे. लग्नामध्ये रीतिरिवाज, रहनसहन, खानपान त्यांचं पण अलग आहे मित्रांनो. तसेच आपल्या मोखाडा, जव्हार त्या भागाला पण मित्रांनो थोडं कल्चर अलग आहे. तर अशा पद्धतीचे आपले पालघरचे कल्चर आहे, हे कंबाईन कल्चर आहे. आणि आपले वसई विरार म्हणजे हा मित्रांनो हा सिटी आहे पूर्ण, तर त्यांचं कल्चर अलग आहे. तर तेच मी या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आपल्या चॅनलला मित्रांनो सपोर्ट कराल अशी मी विनंती करतो. कारण मित्रांनो आपला भाऊ एकटा आहे आणि जास्त काय आपल्या भावाचे व्हिडिओ येत नाही. तरी मित्रांनो आपला भाऊ समजून तुम्ही भावाला सपोर्ट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. आणि मित्रांना पण सांगा की भावाला सपोर्ट करा. म्हणजे आपलं जे कल्चर आहे ना ते मी दाखवण्याचा प्रयत्न नक्की करेन. तर मित्रांनो पावसाळ्यामध्ये आपल्याकडे डोंगर एकदम हिरवगार असतात. तर डोंगर कसे आहेत ना मित्रांनो, म्हणजे किल्ले कसे आहेत ते पण दाखवण्याचा प्रयत्न करेन. जसे आसेरीगड ज्याला म्हणतात, आसेरीगड किंवा आपला गंभीरगड. मित्रांनो मी गंभीरगडच्या पायथ्याशी राहतो. माझं गाव आहे दाभाडी. आणि परत मित्रांनो आपले जे मिनी महाबळेश्वर ज्याला म्हणतो, पावसाळ्यामध्ये खूप सुंदर असं दिसणारं आपलं जव्हार तालुका हा मित्रांनो निसर्गाने भरलेला पूर्ण आहे. तर असे ह्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला मी पावसाळ्याच्या टायमाला घेऊन जाण्याचा प्रयत्न करेन. म्हणजे त्या ठिकाणचे पण व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. तर त्या ठिकाणी मित्रांनो पावसाळ्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त बघायला भेटणारे धबधबे जसे की दाबोसा धबधबा, कालमांडवी धबधबा, आणि खडखड डॅम, म्हणजे हे जव्हारमधले एक डॅम आहे मित्रांनो खडखड डॅम. परत मित्रांनो जयसागर डॅम. परत मित्रांनो जव्हारमधलं जे विलास पॅलेस, सनसेट पॉईंट, हनुमान पॉईंट हे पण मित्रांनो बघण्यासारखं आहे. तर वाडा मित्रांनो, वाडा शहर हे आपले औद्योगिक क्षेत्र आहे. तर आपलं जे औद्योगिक क्षेत्र कसं आहे ना ते पण तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि आपला जो मोखाडा पण मित्रांनो एक पर्वतरांगाने भरलेला एक तालुका आहे. ते पण तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. म्हणजे मित्रांनो तिथे पण एकदम हिरवगार आणि सुंदर असं निसर्ग आहे. तर ते पावसाळ्यामध्ये तुम्हाला मी दाखवेन. पावसाळ्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये मित्रांनो कसे असताना ते दाखवण्याचा मी प्रयत्न करेन. तर परत मित्रांनो आपल्या डहाणू चौपाटी, चिंचणी चौपाटी, कळंब चौपाटी किंवा अर्नाळा चौपाटी हे चौपाटी कसे आहेत ना मित्रांनो ते पण मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर मित्रांनो आपल्याकडे किल्ले आहेत. अर्नाळ्याचा किल्ला आहे, वसईचा किल्ला आहे. तर हे पण दाखवण्याचा मी प्रयत्न करेन. पण त्याच्यासाठी मित्रांनो तुमचा सपोर्ट पाहिजे. आणि मित्रांनो सपोर्ट म्हणजे तुम्ही जर मला सपोर्ट दिला ना तेव्हाच हे शक्य होईल. कारण हे माझे स्वप्न आहे की मी तुम्हाला दाखवेन असं. पण मित्रांनो स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याला सपोर्ट पण पाहिजे. तर मित्रांनो मी हे करेन आणि करणारच हे. तर मी तुम्हाला जिद्दीने सांगतो. पण तरी मित्रांनो तुमचं सपोर्ट पाहिजे. म्हणजे सपोर्ट मित्रांनो काय, आपल्याला सबस्क्राईब करा. सबस्क्राईबचे बटन आहे ना तिकडे तुम्ही जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो आपले जो चॅनल आहे पालघर संस्कृती, तर ह्या चॅनलला मित्रांनो 1 वर्ष पूर्ण झाले. पण आपले भाऊ काय आपल्याला पसंत करत नाहीत असं मला वाटतं. कारण काही भाऊ आहेत ना ते सबस्क्राईब करतात आणि त्याच्यानंतर
अनसबस्क्राईब करतात. तर चालेल, ज्यांना मित्रांनो व्हिडिओ आवडतील ते सबस्क्राईब करतील, ज्यांना आवडत नसतील ना तर ते नाहीच करणार. ही तर सर्वांची एक इच्छा असते. तर मित्रांनो, आपले भाऊ जास्त गाण्याला सपोर्ट करतात. म्हणजे गाणं कसं असतं ना, तर गाण्याला पण करा, ते पण आपलेच भाव आहेत. पण मित्रांनो, ब्लॉग चॅनलला पण सपोर्ट करा. म्हणजे आपण मित्रांनो काय आहे ना, ब्लॉग चॅनलमध्ये आपले जे कल्चर आहे, आपली संस्कृती आहे, आपण नवीन शहर किंवा नवीन गाव किंवा नवीन जंगल किंवा नवीन काही ठिकाण दाखवतो आणि त्या ठिकाणाची माहिती सांगतो. तर तेच तर आपल्या चॅनलमध्ये. तर आपल्या भावांना पण करायचं, कारण ते पण आपले पालघरची एक शान आहे. यूट्यूब स्टार म्हणजे गाण्याने मित्रांनो आपलं पालघर जिल्हा हा जगापार गेलाय. म्हणजे जगामध्ये नाव आहे आपल्या पालघरच्या गाण्याच्या याच्यामध्ये. पण मित्रांनो, आपल्या जे पालघरमध्ये ब्लॉगर हे खूप कमी आहेत. जसे की ब्लॉग चॅनल बनवणारे आपले सर्वात लाडके भाऊ अरविंद दादा बेंडगा आणि आशिष दादा गडग असेच आहेत. पण सर्वांची मित्रांनो मला नाव येत नाही. माझा सपोर्ट आणि असे त्यांना मी मित्रांनो सबस्क्राईब करून ठेवलंच आहे, कारण ते आपले एक प्रेरणाही आहेत. म्हणजे त्यांच्याकडूनच आपण यूट्यूब चॅनल चालू करण्याचा विचार केला आहे. तर परत मित्रांनो, आपल्या पालघर जिल्ह्याला लागूनच हा केंद्रशासित प्रदेश आहे, सर्वांना माहीत आहे, दादरा नगर हवेली. हे आमच्या गावापासून मित्रांनो कम से कम 7 किलोमीटरवरती आहे. तर तिथलं शहर म्हणजे खानवेल शहर, खानवेल सिटी हे आपल्याला एकदम नजदीक असते. कासा थोडा आपल्याला लांब आहे मित्रांनो. तरी पण आम्ही जास्त प्रमाणामध्ये आमचे जे बाजारपेठ आहे, काय पण मित्रांनो आपण भाजी किंवा आपल्यासाठी कपडे लागतात, काय पण घ्यायची वस्तू असेल ना, तर आम्ही खानवेलला जातो. म्हणजे हे आपल्याला एकदम समोर आहे. तर तिथलं कल्चर कसं आहे, म्हणजे तिथली सिटी कशी आहे आणि तिथे काय काय आहे मित्रांनो बघण्यासारखं, ते पण तुम्हाला मी दाखवेन. आणि कोणी पण मित्रांनो खानवेल या ठिकाणी जात असाल तर आपण ह्याच्यावरती एक स्पेशल व्हिडिओ बनवूच, म्हणजे आपल्याला सोयीस्कर पडेल खानवेलला. तर खानवेलला मित्रांनो जास्त म्हणजे काय बाजारपेठ आहे आणि आपले खानवेलला एक सरकारी दवाखाना आहे आणि तिथे मित्रांनो एक कलेक्टर ऑफिस आहे. तिथे आपले जे आधार कार्डची कामं होतात, आपण महाराष्ट्राहून गेलं तरी मित्रांनो आपली कामं होतात, स्वस्तात होतात, जास्त स्वस्तमध्ये होता. आणि मित्रांनो खानवेलला आपल्याला पेट्रोल किंवा डिझेल हे पण स्वस्त पडतं. तिथे आपल्याकडे मित्रांनो 110 किंवा 120 रुपये आहे, तर तिकडे आहे 94 रुपये पेट्रोल. तर असं मित्रांनो 10 रुपयाचा फरक आहे आपल्या नगर हिलीमध्ये. तर मित्रांनो आम्ही तर जास्त नगर हिलीमध्येच पेट्रोल टाकतो. आपले पण भाव आहेत का सायवन किंवा उदवा या ठिकाणाचे पण भाव आहेत, जव्हारमधले पण भाव आहेत, ते आपल्या खानवेलला जातात पेट्रोल टाकायला. म्हणजे मी बघितले जास्त प्रमाणामध्ये खानवेलला जातात. आणि इकडे मित्रांनो कपडे पण स्वस्त भेटतात थोडे आपल्या महाराष्ट्रापेक्षा. तर जास्तकडे भाव आपल्या इकडेच असतात. आणि मित्रांनो आपल्याला बाजारपेठ म्हणजे जो आठवडी बाजार आहे ना, तो हा खानवेलचा एकदम सर्वांना परवडणारा बाजार आहे. तर तो शनिवारी भरतो. तर त्या बाजारामध्ये आपले आजी बहिणी किंवा भाऊ कोणी भरपूर असे आपले बांधव भाजी घेऊन असतात, तरकारी भाजी. तर त्यांच्याकडूनच घ्या, एकदम चांगल्याने स्वस्त भेटतं. आणि जे भाऊ आपले भाजीपाला विकतात त्यांना पण सांगतो की तुम्ही पण आपल्या भावांना किंवा आपल्या बहिणींना थोडं स्वस्त द्या आणि थोडं टाकून द्या, म्हणजे आपल्याकडे येतील असं, म्हणजे आपली प्रगती होईलच म्हणजे त्याच्यामधून पण. तर भावांनो आपल्या चॅनलला नक्की सपोर्ट कराल अशी मी अपेक्षा करतो. तर
सांगतो. जय हिंद.